सरपंच चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय। मागच्या काही 2-3 वर्षांमध्ये अनेक नामवंत स्पर्धा ज्यांनी खरं तर आपल्या मराठी या समालोचनाच्या माध्यमातून कव्हर केल्या, ब्रॉडकास्ट केल्या। उलवेड नोट पंचक्रोशीमधील सर्वात मोठी स्पर्धा 2 लाखाची तिथे खासदार चषकाची स्पर्धा कव्हर केल्यानंतर आज आमच्या संवेद संलग्न आहेत युवराज माली यांना मी इन्व्हाइट करूया नेक्स्ट मॅच साठी। कुणी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा PTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून। सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन सरपंच चषक 2025। खूप खूप धन्यवाद नितेश भोईर सर, धन्यवाद उमंगजी भोईर। 9:55 झालेत। 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं ही आपल्याला कंप्लीट करायची आहेत। नूर 11 पांडदिवे आपल्यासाठी सूचना असेल, तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे। अनिकेत पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी सामना करतोय प्रणय कोळी आणि त्याच्या समवेत शुभम म्हात्रे। नवजीवन मुळेखंड या टीम कडनं हे 2 विस्फोटक शैलीचे सलामीवीर सध्या आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये। सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 चा थरार, तिसरी रात्र आणि तिसरा सामना सध्या आपण पाहतोय सुरू होत आहे। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आले होते, अगोदर शफल झाले होते, फलंदाज फॉलो केलं, टप्पा पडल्यानंतर चांगला चेंडू मात्र टर्न झाला, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं पहिल्या बॉलवर अनिकेत पाटीलच्या माध्यमातून। आता मी खरं तर मैदानाला चौफेर फटका मारला आणि अगदी भरपूर प्रमाणामध्ये रसिक प्रेक्षक वर्ग क्रिकेट या खेळाचा इथे उपस्थित पाहायला मिळतोय, त्यांचा सर्वांचा आपण करूया या ठाणकेश्वर मैदान भेंडकळ परिसरामध्ये सरपंच चषकाच्या निमित्त सहर्ष स्वागत। PTC लाईव्ह वर देखील असंख्य प्रेक्षक पुन्हा जॉईन झालेत, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत। पुढचा बॉल पुन्हा शफल झाले, यावेळेस रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज करून गेली फलंदाजाला, चांगली उसळी प्राप्त केली या बॉलने आणि सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय रिधा वाटत असताना। बघा रनआउट आणि बेमर साठी फक्त रिव्ह्यू आहे, वाईड साठी कोणताही रिव्ह्यू नाही, याची आपण नोंद घ्या। बेमर आणि रनआउट साठी डेफिनेटली आपण रिव्ह्यू घेऊ शकता। 2 बॉल आले डॉट। अनिकेत पाटील पहिला चेंडू अगदी खाली राहिला, यावेळेस उसळी घेतली, खेळपट्टीचा चांगला उपयोग करत असताना हा गोलंदाज खास करून पॉवर प्ले मध्ये यावेळेस फिंगर्स रोल केले, मात्र हाफ ट्रॅकर बॉलला दनानून फेकून दिला, ते अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि स्वॅग मध्ये केला पलटवार, प्रणय कोळीने ठोकला हा षटकार। पहिले 2 बॉलवर देखील शफल झाले होते फलंदाज, तिथे टप्पा थोडासा मागे होता, यावेळेस ओव्हरपिच केला आणि षटकार खावा लागला। यावेळेस फिंगर्स रोल केले, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा टर्न होत असताना हा चेंडू, चांगलं कमबॅक अनिकेत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। रजनी क्रिकेट स्पर्धा आहे, आपण पाहतोय 4 चेंडू सध्या या पहिल्या इनिंग ओव्हर मध्ये पाहायला मिळतात, संपन्न झालेत। पॉवर प्ले मध्ये 3 डॉट आले, 1 षटकार आला, तो ठोकला प्रणय कोळीने, त्यानंतर कमबॅक केलं डॉट बॉलने गोलंदाजाने। हाफ ट्रॅकर बॉल इथे आडव्या बॅटने फ्लॅट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर या ओव्हर मधील हा येतोय दुसरा षटकार। लेवलचा हा चेंडू होता आपण पाहिलं तर, आणि त्या बॉलला मात्र अगदी पॅरल पद्धतीने खेळून काढलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळाडू होते पण त्यांच्याकडे कोणतीच संधी नव्हती। 2 षटकार या ओव्हर मध्ये ठोकलेत, तर प्रणय कोळीने स्कोर आहे तो 12 आणि शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातील। अनिकेत पाटील मिळेल का इथे यश,
यावेळेस अगदी या शरीरापासून दूर जाणार चेंडू लाईन कापली, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप आला अगदी 30 यार्डच्या आतमध्ये, डॉट बॉलने ओव्हरची झाली सांगता. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना नवजीवन मुळे खंड बिनबाद 12 या धावसंख्येवर. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी क्रॉस बॅटेडा स्ट्रोक होता. पहिली धाव प्रचंड वेगाने आणि दुसरी धाव देखील प्रचंड वेगाने पूर्ण केली. थोडंसं लेझी फिल्डिंग इथे पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचलला. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांमधून खरं तर आनंद घेत आहेत. जासे गावचे एक चांगले पंच करतात आणि आमचे खूप चांगले जवळचे मित्र संदीपजी पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण करूया सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. आपण पाहतोय लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्ह केलंय आणि रन मिळाली ती एक. स्कोर 1 ने पुढे सरकला. 15 धावा. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सूचना मी सर्व खरं तर क्रिकेट जे रसिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय की पारितोषिकाचं जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल तर परफॉर्मन्स झाल्यानंतर आपण ते द्या, अगोदर अनाऊन्स केली जाणार नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्डमॅन आणि गलीमधनं बॉलला काढलाय ते थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कलात्मक फटका. 4 धावा. कीपरच्या माध्यमातून मात्र खूप सुंदर झेल टिपण्यात आला वीरू याच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागला तो बॅटिंग करत असताना नवजीवन मुळे खंड टीमला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. स्विच इट करण्याचा प्रयत्न, आउटर एज लागली आणि विजूने मात्र कोणतीही चुकी केली नाही. पहिला धक्का लागला, फलंदाज बाद. विकेट आली प्रणय कोळीची, ज्याने 2 षटकार ठोकले होते. एक चौकार त्याने ठोकला होता, चांगल्या लयमध्ये होता, चांगल्या रिदम मध्ये होता आणि विस्फोटक अदा त्याची फलंदाजीची आपण पाहत होतो. मात्र ते वादळ मात्र जास्त घोंगवण्याच्या अगोदर शांत केलं गेलं ते गोलंदाज जयंताच्या माध्यमातून. यावेळेस डावखोरताचा फलंदाज आल्या आल्या मात्र या क्रीडांगणावर शंखनाद करणारा
ठोकला हा धीरज म्हात्रेने ऑन साइड बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दमदार षटकार. चला मॅचला आपण थोडी गती देऊया. 25 धावा आहेत आणि पॉवर प्ले मध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. धीरज म्हात्रे पहिला बॉल फेस करत होता, पहिल्याच बॉलवर ऑन साइडला षटकार ठोकलाय. पुढचा बॉल पुन्हा शफल झाले होते, समोर ड्राईव्ह केलाय, आउट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला खेळाडू तैनात, सिंगल मिळणार शेवटच्या बॉलवर आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवते धीरज म्हात्रे. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि नवजीवन मुळे खंड 1 गडी बाद 26. मंजिताताई मिलिंद पाटील यांचा नामोल्लेख करणारी, यांचा गौरव वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा जुगलची घरत दिनेशजी पाटील मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांना साथ मिळते ती ग्रामस्थ मंडळ भेंडकळ आणि बीसीसी भेंडकळ बी याचे संपूर्ण शिलेदारांची. चला मॅचला थोडी गती द्या विनंती असेल नूर 11 पाणदिवे संघाला. 2 षटकामध्ये 26, पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतंय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, जाता जाता लिडिंग एज, लेग स्लिपला झाली चुकी, जजमेंट चुकलं, बॉल जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि हा नशिबाचा चौकार मिळतोय तो फलंदाजाला आणि नवजीवन मुळे खंड टीमला. थँक्यू. खरं तर ती पोझिशनच अशी आहे ना की तिथे पुढे जर टप्पा पडला चेंडूचा तर तो वळसा घेतो हे 100% आणि तेच पाहायला मिळालं. खेळाडूने अंदाज योग्य लावला होता, मात्र जसा चेंडू बाउन्स झाला, थोडासा टर्न झाला आणि तिथे हुलकावणी दिली ती क्षेत्ररक्षकाला. 4 धावा पहिल्या बॉलवर स्कोर झाला 30 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस स्विंगर्स रोल केले, खेचून मारलाय, लॉंग अँड स्ट्रॉंग, ह्यूज अँड ह्युमंगस, ट्रिमंडस, ब्युटिफुल षटकार. आणि अगदी या गाण्याप्रमाणे टप्पाटप हा षटकार मारला विशाल पाटीलने. तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिला असेल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. धीरज म्हात्रेने मारला. आपण पाहतो विशाल पाटीलला हा षटकार. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, ते थोडंसं नशिबाची साथ मिळाली आणि त्यानंतर आला हा षटकार. ओ इथे ठेकन फिंगर्स रोल केले होते, जाता जाता लिडिंग एज आणि छोटी मात्र चांगली प्रभावशाली इनिंग धीरज म्हात्रेची ती समाप्त झाली. 36 या आकड्यावर दुसरा धक्का नवजीवन मुळे खंड टीमला. विकेट आली, महत्वपूर्ण विकेट. खरं तर सेट बॅट्समन
विस्फोटक फलंदाजी साकारत असताना इथे बाद केला गेला. पुन्हा फिंगर्स लो केले, पुन्हा एज लागली आणि पुन्हा विकेट. कन्सिक्युटिव्ह विकेट, अगदी गुच्छामध्ये विकेट मिळत आहेत तंदूर 11 पांडिवे टीमला आणि जबरदस्त कमबॅक पहिल्या सत्रामध्ये करत असताना तिसरी विकेट गमावली आहे आणि तिसरा धक्का नवजीवन मुळेखंड टीमला 36 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट. अगोदर प्रणय कोळी आणि त्यानंतर पिंटू कुंभार याला मात्र बाद केलं गेलं आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय गोलंदाज विशाल पाटील. आदित्य कोळी सध्या स्ट्रायकिंग एंडवर 2 चेंडू तिसऱ्या षटकातील अजूनही येणे बाकी आहे. धावसंख्या 36 या आकड्यावर थांबली आहे. 3 विकेट गमावलेत. हॅट्रिकचा चेंडू यावेळेस मात्र अगदी लाईन कापण्याचा प्रयत्न होता. बॉल गेला तो अगदी गली आणि पॉइंटच्या मध्ये आणि सिंगल मिळाले. हॅट्रिकचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा होता, मात्र यष्ट्यांपासून बराच दूर थोडासा बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि त्याला उत्तमरित्या खरं तर खेळून काढलं. गलीमध्ये धाव मिळाली. सिंगलने खातं उघडलं आदित्य कोळीचा. स्कोर झाला तो 37 धावा 37 आणि शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. यावेळेस बॉल हवेत, कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि इथे कॅच पकडली जाते प्रसाद पाटील आणि ओव्हर प्रशांत पाटील आणि ओव्हर हॅट्रिक संपन्न झाली ती विशाल पाटीलची. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी चेंडू मध्ये तितकंसं काही चांगलं नव्हतं. थोडासा बाहेर खराब लाईनवर सोडून दिला असता, वाईड आला असता, जाता जाता मारण्याचा प्रयत्न केला तो फलंदाजाने शुभम म्हात्रेने आणि इथे नाहक बळी गमावलाय. 3 षटकांनंतर नवजीवन मुळेखंड संघ थोडासा संघर्ष आता त्यांचा सुरू झालाय आणि धावसंख्या आहे ती 37. 3 गडी बाद, 4 गडी बाद आणि देऊया आपण पहिला कॉल वहाळ देवी तांडली आणि RS कोटनागा या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असेल तर 4थ्या षटकानंतर आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचे. वहाळ देवी तांडली आणि RS कोटनागा. जाऊया आपण डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. तो 30ला 4. तिसरं षटक आपण पाहतोय 11 धावा. 11 धावा त्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आल्या आणि 3 विकेट मात्र त्या ठिकाणी प्राप्त केले ते विशाल पाटीलने. आमचे शरदजी म्हात्रे सर, परेशजी पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये या आजच्या रजनीमध्ये तुम्ही पाहताय. परेशजी म्हात्रे, तनेशजी घरत, गुणसंख्या लेखक आणि PTC लाईव्ह टीम सज्ज. पहिला बॉल हाफ ट्रॅकर खेचून मारला, गॅप मधला बॉल फ्लाय होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर गोलंदाजावर केलाय ते आक्रमण, हल्ला आणि ठोकला हा षटकार. च्या माध्यमातून डावकर्त्याचे गोलंदाज ओव्हर द विकेट आले. अगदी हाफ ट्रॅकर बॉल आणि पुढे सरसावत फ्रंट फुटला येऊन मात्र आदित्य कोळीने हात ठोकला तो अगदी षटकार. धावसंख्या 43 43. नेक्स्ट बॉल पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल समोर लॉंग ऑनला खेळाडू आहे. जजमेंट चांगलं, बॉलला अडवण्यावर विश्वास दर्शवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रचंड वेगाने. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑन मध्ये. विशाल योग्य मोमेंटला खरं तर द्विधा मनस्थितीमध्ये होते. सुरुवातीला कॅच साठी जायचं की चेंडू अडवण्यासाठी जायचं.
सरते शेवटी चेंडू अडवण्यावर भर दिला आणि धावा वाचवल्या. पुढचा बॉल यावेळेस स्कूलवर टप्प्याचा बॉल अगदी यॉर्कर लाईनचा मात्र थोडासा वाईडिश होता. खोदून काढलं अक्षरशः आणि रन मिळाले ती एक. स्कोर पुढे सरकला एका धावेने 46 या आकड्यावर. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, टप्पा पडल्यानं थोडासा बाहेर निघाला बॉल. डावकर्त्याचा गोलंदाज आपण पाहतोय जयंत म्हात्रे, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. 14 धावा दिल्या होत्या, 1 विकेट. आणि तदनंतर या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली, षटकार ठोकला होता आणि त्यानंतर मात्र पुढच्या 3 बॉलवर चांगलं कमबॅक केलंय. 46 धावा धावफलकावर. पुढचा बॉल आदित्यसाठी एवढे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलंय. बॉल चाललाय तो अगदी सीमारेषेच्या जवळ. चांगली फिल्डिंग. कल्पेश पाटील 2 धावा मिळाल्या त्या दरम्यान. 48 धावा धावफलकावर. तितकंसं टायमिंग खरं तर योग्य जुळलं नव्हतं. प्रॉपर मिडल झाला असं तर नक्कीच सीमारेषा जवळ नक्कीच हा चेंडू पोहोचला असता. चांगली फिल्डिंग, 2 धावा मिळाल्या. स्कोर पुढे सरकला 48-48. चला सामन्याला आपण थोडी गती देऊया. दोन्ही संघांना विनंती असेल. 4 विकेट गमावलेत. धावा आतापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने आल्यात. आजच्या रजनीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 50 उभारल्या गेल्या, दुसऱ्या सामन्यात 57 उभारल्या गेल्या आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. तर नवजीवन मुळेखंड संघ मात्र शेवटचा चेंडू अगदी डॉट काढलाय. निर्धाव चेंडूने मात्र या ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकानंतर स्कोर आहे तो 4 गडी बाद 48-48. तर वराळ देवी ताडाली संघाचे संगणक आलेले आहेत. RS कोटनाका टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण उपस्थित राहा. व्यासपीठाजवळ येऊन आपण आसनस्थ व्हा. या ओव्हर नंतर लगेच आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. 4 ओव्हरमध्ये 48 आल्यात, म्हणजे प्रति षटक सध्याच्या घरीला सरासरी जो करंट रन रेट आहे तो 12 रन्स पर ओव्हर आहे. विकेट एका बाजूने जात होत्या तरी देखील धावांचं येणं काही थांबलं नव्हतं. ते म्हणजे नवजीवन मुळेखंड टीमसाठी आणि तेच महत्वाचं आहे. आतापर्यंत तरी आदित्य कोळी 10 वर खेळतोय, निखिल म्हात्रे 2 वर खेळतोय. 3 चेंडूचा सामना त्याने केलाय. 4 मध्ये 10 आदित्य कोळी आणि शेवटचं हे स्लॉकचं षटक इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. एकाला धावा पाहिजेत, बनवायच्यात, चांगली धावसंख्या उभारायची आणि दुसऱ्याला त्या धावा रोखायच्यात. साईश मोकलवर ही जबाबदारी दिली. चला मॅचला गती द्या. नूर 11 पाणदिवे संघ आपणास विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाय स्लीप, लेग स्लीप, शॉर्ट फाईन लेग. एक गलीमध्ये फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. साईश मोकल लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा होता. वाईड बॉलने सुरुवात केली ओव्हरची. धावसंख्या 49. खरं तर या इनिंग मधला हा पहिला अतिरिक्त चेंडू आहे वाईड बॉलच्या स्वरूपात. आमचे परेशजी म्हात्रे गुणलेखक आम्हाला माहिती देतात. या अगोदरच्या 4ही ओव्हरमध्ये कोणती एक्स्ट्रा रन दिली गेली नव्हती आणि ते पहिली एक्स्ट्रा खर्च करतायत ते साईश मोकल. 49 या धावसंख्येवर नवजीवन मुळेखंड संघ. आदित्य कोळी, निखिल म्हात्रे सध्या आता बिगिट करावे लागतील. चान्स घ्यावा लागेल, रिस्क घ्यावी लागेल, धोका पत्करावा लागेल आणि धावा बनवाव्या लागतील. यावेळेस मात्र एज लागली. बॉल गेलाय तो अगदी पॉइंटला. खेळाडूने चांगलं जज केलं योगेश म्हात्रेने आणि विकेट प्राप्त केली साईश मोकलने. 5वा धक्का लागला तो नवजीवन मुळेखंड टीमला 49 या आकड्यावर.
एजला लागलं आणि खरं तर पॉइंटला मात्र तो झेल टिपला ती योगेशने. आदित्य कोळीची इनिंग समाप्त झाली. ऍक्शन रिप्ले तुम्ही नुकताच पाहिला पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असतील ही वाहिनी पीटीसी लाईव्ह तुम्ही पाहताय. 2,60,000 सबस्क्रायबर असलेली वाहिनी पीटीसी लाईव्ह संपूर्ण 4 रजनीमध्ये ही स्पर्धा कव्हर करते. वन मोर विकेट डाऊन. आउट स्विंगर बॉल. बॅट फिरली, जाता जाता स्पर्श केला तो बॅटला आणि साईश मोकळला मिळालं हे दुसरं यश या ओव्हर मधील. जसे आले तसे मैदानाच्या बाहेर गेले. पहिला बॉल फेस केला आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र बाद झाले. हर्षल गावंड आपण पाहतोय नवीन फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होईल. दोन बॉलवर 2 विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजून एक गोलंदाज इथे पाहायला मिळेल. साईश मोखल सामना करतोय हर्षल गावंड 8व्या क्रमांकावर. फुलटॉस बॉल घेतला आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला. गॅप मध्ये बॉल ढकलला इनफिल्डच्या वरनं. बॉल गेला तो अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षल गावंडचा हा कलात्मक इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक, टेक्निक प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर चौकार. येत नव्हता आणि तिथे गोलंदाजाने फुलटॉस टाकला म्हणजे अगदी दुर्ग शर्करा योग. इथे पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र इथे हाणून पडला साईश मोकलने. आणि खरं तर हर्षल गावंड परेशजी म्हात्रे आम्हाला माहिती देतात की याच क्रीडांगणावर जेव्हा एक चेंडू 4ची आवश्यकता असताना हर्षलने अशाच पद्धतीने चौकार ठोकून नवजीवन मळेखंड संघाला विजय केलं होतं या वर्षामध्ये. म्हणजे फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा असं आपण म्हणू शकतो. चांगल्या पद्धतीने तो खेळतो. 22चा इशारा आला गर्द पंचांच्या माध्यमातून. चेंडूचा कशाशीही संपर्क झाला नाही. चांगला चेंडू टाकला तो साईश मोकलने. योग्य लाईनवर पिचिंग केली, चांगला बाउन्स प्राप्त केला आणि हर्षल गावंडला खरं तर हा चेंडू उमगला नाही, समजला नाही. 54 धावा धावफलकावर आहेत आणि पहिल्या सत्रातील अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. निखिल म्हात्रे सध्या तो खेळण्यासाठी सज्ज आहे. बघूया कुठपर्यंत मजल मारतोय नवजीवन मळेखंड संघ या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जाऊत आहेत. ओ काय झेल टिपलाय. फॉलो थ्रू मध्ये साईश मोकलने इतकं अंतर पार केलं अगदी बॉलिंग एंड पासून ते अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. शेवटच्या बॉलवर आली ती विकेट आणि स्कोर जाऊन थांबला पहिल्या सत्रामध्ये 54 या आकड्यावर आणि 55चं लक्ष असेल नूर 11 पाणदिवे या टीम समोर.
आणि जशी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण बदल आणि ऐकूया आमचे जवळचे मित्र नितेशजी भोईर सरांचा आवाज. थँक्यू युवराज. आणि पुन्हा एकदा उमंग तुझे आभार. पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि दुसऱ्या इनिंगसाठी पहिले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील AP आणि त्याच्या समवेत वीरेंद्र पाटील VP अशी लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी आपल्याला पाहायला मिळते. आदर्श पहिलाच बॉल आणि अपील झाली. स्ट्रॉंग अपील. हाऊ इज दॅट. हर्षल आहेत ॲज अ विकेट कीपर. दोन पंच एकमेकांसोबत करतील चर्चा आणि बरं झालं मायक्रोफोन बंद होता. दोन पंच स्टँडिंग अंपायर्स आणि फलंदाज बाद. अंपायर रेज द फिंगर. देर इज सम साऊंड आणि एक आवाजाची खरतर मी म्हणेन प्रतिध्वनी अर्थातच प्रतिबिंबित झाल्याने फलंदाजाला मात्र बाद डिक्लेअर केलाय. बॅट्समन क्रमांक 1 बॅटर अनिकेत पाटील बॅक टू डगआउट. सहावा फलंदाज जो इनिंगच्या पहिल्या बॉलवर बाद झालाय असं हे गुणसंख्या लेखन आमच्यापर्यंत स्टॅटिस्टिक्स आणि हे अपडेट करंजा आणि करंजाचे आमचे साथी गुणलेखक परेश म्हात्रे आम्हाला अपडेट देत असताना. चला नेक्स्ट मॅचचा आपल्याला टॉस ही करायचा आहे. टीम RS कोटनाका आणि वहालदेवी ताडाली असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ॲज अ विकेट कीपर ज्यानं स्ट्रॉंग अपील केली हर्षल गावंडा आता क्लोज गेलेत. विकेटला थेटून चिकटून लागून स्विचचा प्रयत्न परंतु इथे प्रयत्न फसलाय. आउट स्विंगिंग बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. या खरं तर संघाचं नेहमी डावखुऱ्या त्याचे गोलंदाज जिथे आपण पाहतोय की तब्बल यांच्याकडे
5 गोलंदाज डावखुऱ्या हाताचे आहेत आणि डावखुऱ्या हाताचे गोलंदाज म्हटलं की मग नेहमी उजव्या हाताच्या फलंदाजांना त्यांनी नेहमी त्रास दिलाय. चांगली गोलंदाजी, 2 चेंडू डॉट एज अँड दॅट इज ड्रॉप. संधी आहे परंतु 1 धाव मिळणार. धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय. बॅट्समन आपण पाहताय योगेश पहिल्या बॉलवर बीट झाले आणि नेक्स्ट बॉलला स्वतःचं अकाउंट त्यानं ओपन केलं. टीम नूर 11 पाणदिवे. एका बाजूला आपण पाहताय नवजीवन मुलेखंड. नुकत्याच काहीशा स्पर्धा नवजीवन मुलेखंडच्या माध्यमातून नवजीवन मुलेखंडच्या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळाला. अनेक यशस्वी आयोजक स्पर्धेमध्ये खेळ करत असताना स्वतः हर्षल या बॉलवर मात्र नक्कीच फटका जोरकस मारायचा होता. बॉल हवेमध्ये झेल इथं टिपला जायला आणि फलंदाज क्रमांक 2 बॅट्समन वीरेंद्र पाटील यांनी पहिली जोडी शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर जात असताना झालेली फलंदाजांची पडझड. नूर 11 पाणदिवे. इथून पुढे फलंदाजांना संयम दाखवावा लागेल. टेम्परमेंट. आपण टॉस साठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि टॉस करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं उशीर झालाय टॉस साठी. दिलगिरी व्यक्त करूया आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. तिथं जोडले जातील दिनेश पाटलांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बॉल टीम ताडली त्याच्या विरोधात खेळले जातील RS मोठा उरड टीम. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी आणि RS मोठाला देखील शुभेच्छा देऊया. आपल्या वाट्याला बॅटिंग आल्याची नोंद घ्यायची आहे आणि जाऊया बॉक्स मध्ये. नितेश भोईर. 2 टीम्स मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. 2 टीम्सच्या कॅप्टन दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये झाला टॉस. टीम आपण जर का उल्लेख करायचा झाला तर नव्यानं पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवित असताना वहाल देवी ताडाली या टीमनं टॉस कॅप्टननं जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. वेळेवर उपस्थित राहिले पाहुणे संघ त्यांचं पहिल्यांदा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि त्यांना आपण जरूर सांगूया नेक्स्ट मॅच 5 षटकांचा सामना असणारे काही नियम या स्पर्धेचे असतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा पहिला नियम रिव्ह्यू तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर बीमर आणि रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. टेक्निकल टीमचा सपोर्ट तुम्हाला घेता येईल आणि पंच कधीही रिव्ह्यू घेऊ शकतात. जेव्हा कोणताही डिसिजन मैदानाच्या आतमध्ये त्यांना डिप्लोमॅटिक वाटेल भासेल तेव्हा मात्र ट्रान्सपरन्सीनं यथोचित निर्णय देता यावा आणि कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये म्हणूनच पंच मात्र पारदर्शकतेनं कोणत्याही क्षणी खरं तर टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतील म्हणजेच DRS रिव्ह्यू घेतील. 2 पंच त्यांचं आपण मनापासून कौतुक करतोय. शरद म्हात्रे सर, परेश पाटील सर, परंतु त्यांना आज आपण या मॅचसाठी थोडी विश्रांती दिली आणि या मॅचमध्ये स्टँडिंग अंपायर्स दिनेश पाटील दादा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या समवेत पहिला बॉल बीट केला. डॉट आला बॉल अगदी हलवार पद्धतीने परंतु धीम्या गतीची परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी. लोअर फुलटोस बॉल ताकद तितकी वापरता आली नाहीये. इथे मात्र अजून एक खरं तर धाव ऍड होईल धाव फलकावर. पंच म्हणून संजय ठाकूर सर आपल्याला पाहायला मिळतील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांना साथ देत असताना आमचे खरं तर या संपूर्ण स्पर्धेचे सहआयोजक म्हणून ज्यांनी नेहमी महत्त्वाची आणि मेहनतीची भूमिका बजावली आहे दिनेश दादा पाटील. फिरून मारले या बॉलला. बॉल गेल्या मागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट येईल
हा चौकार आउटफील्ड जबरदस्त फास्ट आणि 4 रनसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. ती एकूण धावसंख्या झाली आहे ती पाठलाग करायचा आहे तो 55चा आणि 55चा पाठलाग करत असताना फलंदाजांची झालेली पडझड. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिले बाद झाले 0वर आणि तिथून पुढे योगेश म्हात्रे आणि मंगेश खारकर या 2 फलंदाजांना आता मात्र तग धरून उभं राहावं लागेल. रणसंख्या झाली ती 7. ड्राईव्ह केलं बॉलला अलॉंग द ग्राउंड ग्रास बॉल गेला डीप मिड विकेट रिझनमध्ये. स्ट्रॉंग 4 आर्म्स आहेत या फिल्डरचे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शुभम म्हात्रे शुभमनं नेहमी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. शुभमचा खेळ ॲज अ बॅटिंग ॲज अ बॉलिंग शुभमनं तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला कंट्रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून अनेक वेळा चांगला एक्सपेक्ट फिल्डिंग केली. बॉलला उडवलाय जिथे वारा तिथेच मारा आणि येईल पहिला घणाघाती प्रहार. लांबच लांब आणि उंच उंच सरपंच चषक षटकार. 6 रनसंख्ये पुढे गेली. डबल डिजिट मध्ये 14 या आकड्यावर 14 ऑन द स्कोरबोर्ड नाव. आक्रमक स्वरूप मात्र आता धारण केले फलंदाजानं आणि ती गरज आहे. शेवटचा बॉल अशोक बसले नी बेन केला वेट ट्रान्सफर केलं आणि बॉलला उडवण्याचा प्रयत्न केला परंतु झेल इथं टिपला गेला. सीमा रेषे लगत पकडलेला हा झेल शुभमच्या मगरमिठी मध्ये विसावला गेलाय. म्हणजेच काय तर बँकेमध्ये डिपॉझिट झालाय. बॅट्समन क्रमांक 3 बॅटॉ ज्यानं मागच्या एका बॉलवर षटकार लगावला होता मंगेशला परतावून लावलंय. ही गोलंदाजी अशोक यांच्या आपण जर का बघितली गेली तर संमिश्र गोलंदाजी. डॉटनं सुरुवात केली. डॉट 1 4 1 6 आणि शेवटच्या बॉलवर मिळालेली गोल्डन प्राइज विकेट. आणि या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12. 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14. आणि आता जर का इक्वेशन आपल्याला पाहायचं झालं तर 55चं टार्गेट इथं सेट झालंय. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये किती धावा हव्यात हे इक्वेशन पुन्हा एकदा आपण नव्यानं मांडूया. पाहूया आपण स्कोर बुक आपल्याला काय दर्शवतंय. Now equation is 18 balls to go and required 41 to win. 18 चेंडू 41 धावा. नवजीवन मुलेखंड संघ बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते. टीम नूर 11 पांडिवे पुढे गेले. पुढे जाऊन या बॉलला उडवण्याचा प्रयत्न केलाय. इलेव्हेशन जास्त आहे लांबी कमी आणि अशा परिस्थितीमध्ये विनय तिथे प्रणय तिथे आपल्याला पाहायला मिळाले. प्रणयच्या मगरमिठीमध्ये हा बॉल विसावला गेलाय. 2 आउटस्टँडिंग बाउंड्री रायडर्स मैदानाच्या आतमध्ये सीमारेषे लगत 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. आणि पकडलेला हा दुसरा झेल बॅट्समन क्रमांक 4 बॅट्समन खरं तर योगेश म्हात्रे बॅक टू डगावत. आता इक्वेशन आहे 17 चेंडू आणि 41 धावा. सतरा 41 असं इक्वेशन आलंय. आउट स्विंगिंग बॉल इन. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये किती बॉल टर्न झालाय. आमचे कम्प्युटर एक्सपर्ट आम्हाला जरूर दाखवतील की बॉलनं किती
उसली घेतली, फ्लाईट घेतली आणि बॉलनं किती टर्न घेतलाय पहा. गोलंदाजी मधली धमक आणि चमक. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आदर्श मांडिलकर. अजून एक आउट स्विंगिंग बॉलिंग. ही गोलंदाजी आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आणि या षटकामध्ये पहिले 3 चेंडू डॉट फेकलेत. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तशी फार आकर्षक असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं किती ते डावखुऱ्या हाताचे गोलंदाज दिलेत. फिरकी, गती, अचूक लाईन, लेंथ, दिशा आणि ओहो ओहो क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. सरांना पुरे डग आउट से. आउट स्विंग गोलंदाजाला जर का खेळायचं आहे ना तर तुम्हाला लेटकट फलंदाजी करावी लागेल. सचिन, रमेश तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग जसे लेटकट खेळायचे ना. ओ इथेही अजून एक डॉट. 5 चेंडू डॉट फेकलेत. आजच्या रात्रीमध्ये तिसरा गोलंदाज पाहायला मिळेल का जो मेडन षटक हाताळेल. आदर्श मांडिलकर ही गोलंदाजी मधली धमक चमक मॅजिकल स्पेल हाताळत असताना या मॅच मध्ये त्याचा इम्पॅक्ट. 5 चेंडू डॉट आणि हा आलाय शेवटचा बॉल डॉट आणि 6वा चेंडू डॉट म्हणजे मेडन षटक हाताळलाय. नवजीवन मुलेखंड टीमचा हा मॅजिकल बॉलर. नाव आहे आदर्श मांडिलकर. यांनी नवा आदर्श प्रस्थापित केला या स्पर्धेमध्ये. सरपंच चषक 2025 भेंडकलच्या या क्रीडांगणावर मात्र या स्पेल फेकत असताना मेडन षटक हाताळणारा अजून एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन करूया आपण त्या टीमचं आणि कौतुक करूया आदर्शचं. रणसंख्या आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. डीजे सिक्सरचे चेंडू आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. खर तर हा हार्ड बॉल आहे 130 ग्रामचा. या बॉल हा जितका टणक आहे ना खरं तर या बॉलला वळवणं ही क्षमता ठेवणं हे तंत्र आहे आणि ते तंत्र दाखवलं आदर्श मांडिलकरनं. आणि त्याच्या मागोमाग हर्षल गावंडे येत आहेत. गोलंदाजीमधलं अजून एक अस्त्र. हा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ड्रिल केलाय. बॉल गेला डीप लॉंग ऑन रिजन मध्ये. बाउंड्री लाईन ला जायला बॉल खेळाडूला चखवलंय आणि बॉल फरार होईल. मिळतील धावा 4. अखेरीस धावसंख्या 4 आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावर. डीजे मास्टर आपल्या संपूर्ण संगीत करत सेट करत असताना यानंतर जसं चौकार षटकार जाईल गाणं वाजले जातील. रसिक प्रेक्षकांना त्यांचा मनमुराद आनंद घेता येईल. यावेळेला मात्र नक्कीच क्रीजच्या बाहेर निघाले. बाहेर निघून फिरून मारायचं होतं बॉलला ऑन साईडला. मिनिटनुसार नव्हे तर मी म्हणेन प्रवाहाच्या विरोधात हा खेळ करण्याचा प्रयत्न. मगाशी युवराज माले आमचे साथी समालोचक आहेत त्यांनी चांगला उल्लेख केला की आता नेहमीच या मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये फार धाडस दाखवलं जातं आणि अनकन्व्हेन्शनल अप्रोच ज्याला आपण म्हणतो ना की धाडसी फटके सजवण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. इथेही धाडसानं फटका सजवलाय. बॉल हवेमध्ये आणि बॉल फरार होईल डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर.
6-29 असं मोठं समीकरण, इक्वेशन. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे आणि आकड्यांचा खेळ जर का आपण बघितला गेला तर हे शक्य आहे, परंतु सायकोलॉजिकली थोडंसं कठीण आहे. दबाव हा बॅटिंग करणाऱ्या टीमकडे असणार आहे, कारण तुम्हाला ठोकावे लागतील तब्बल 5 षटकार. एज लागलाय, कमिटमेंट पहा खेळाडूची. ॲज अ विकेट किपर आपल्याला पाहायला मिळालंय निखिल हा खरं तर एक मजबूत शरीरयष्टी असलेला खरं तर खेळाडू आहे. अगदी सडपातल जर का असताना हर्षल वगैरे सारखा किंवा शुभम सारखा तर अगदी हा झेल सहजतेने त्यांना टिपला असता. परंतु क्रिकेटमध्ये तुमच्या समर्पकतेला फार महत्त्व आहे. तुमच्याकडनं प्रयास व्हायलाच पाहिजे, तुमच्याकडनं प्रयत्न हे व्हायला पाहिजे, तरच तुमची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व दखल घेईल. बॉलला उडवलाय आणि येईल हा षटकार. मॅचमध्ये आम्ही आहोत हेच सांगणारा आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्या विजयाची वाटचाल जागृत ठेवणारा षटकार. थोडा आपण मॅचवर फोकस करूया. एक षटकार आला, त्यानंतर हा पंचांचा इशारा आलाय. दिनेश पाटील सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, खरं तर ते मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. जुगल घरत दिनेश पाटील, खरं तर यांचं आपण विशेष कौतुक करूया, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला लागली आहे. आज मिलिंद दादा पाटील यांच्या समवेत ते कटिबद्ध आहेत. या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य आयोजन त्यांच्याच खरं तर मी म्हणेन आपण मॅनेजमेंटच्या अंडर पाहतोय. बाहेर होता बॉल, परंतु गॅप शॉट सिलेक्शन करता आलं नाहीये, तितकी ताकद वापरता आली नाहीये. एक चौकार किंवा एक षटकार हवा होता या फटक्यावर. किरण पवारला आपण गेले कित्येक वर्ष पाहतो, असे चेंडू आलं की मग तो ताकदीनं फटके सजबूत असतो. अगदी जर का बघितलं गेलं डीप कव्हर्स ऑन साईड त्याचा फेवरेट झोन आहे, परंतु ऑफसाईडला सुद्धा तितकीच ताकद वापरत असतो. इथे षटकार आला असताना तर मॅचमध्ये थोडं मी म्हणेन एक ऊर्जा इंटेन्सिटी निर्माण झाली असती. ड्राईव्ह केला ऑन साईडला, यावेळेला सरळ समांतर रेषेमध्ये क्षेत्ररक्षकाला चकवून बॉल गेलाय बाउंड्री लाईन बाहेर आणि येईल हा चौकार. आता जिंकण्यासाठी इक्वेशन फार एक चेंडू आणि 1 मध्ये धावा मात्र तब्बल हव्यात. त्या आतापर्यंत प्रवास 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. एकूण धावसंख्या झाली ती 40 आणि अजूनही जवळजवळ मी म्हणेन 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असणार आहे. मगाशी जर का तो षटकार आला असताना तर मॅचचं इक्वेशन थोडंसं वेगळं असतं. एखादी चूक आणि त्या चुकीचा भुर्दंड मिळेल का? फिरून मारलाय बॉल मागच्या बाजूला, एज लागून गेलं बॉल डिफाईन लेग रिजनमध्ये. धावा मिळतील 4. आता 1-11 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं समीकरण आहे. शेवटच्या समीकरणामध्ये मगाशी डीजे मास्टरनं फार छान गाणं सादर केलं होतं. आगरी कोली आणि आगरी कोली समाजाचं प्रतीक. अर्थातच आगरी कोली समाज इतिहास जर का बघितला गेला तर अतिशय कणखर समाज, गेल्या काही शतकांचा खरं तर इतिहास आणि वारसा असलेला आपला आगरी कोली समाज. आणि शेवटच्या बॉलवर हा जरूर षटकार आलाय. अगदीच आपण पाहिलं मॅच मात्र फसली गेली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. नूर 11 पांदिवे या टीमला आपण देऊया पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा आणि नवजीवन मुलीखंड या टीमचं करूया आपण अभिनंदन, कारण तो संघ जिंकलाय आणि जिंकलेल्या संघाचं आपण करतोय मनपूर्वक अभिनंदन करू आम्ही खेळाडूंचंच. अर्थातच प्रणय कोहली, शुभम म्हात्रे, धीरज म्हात्रे, पिंटू कुंभार, आदित्य कोहली, निखिल, प्रथमेश, आमचे हर्षल गावंड, सर्वांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट स्पोर्टिंग